रामकृष्ण हरी मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत की आपण आपल्या घरांमध्ये देवांची पूजा कशी व कशा प्रकारे करायची. कारण की आपण जे घरामध्ये देवपूजा रोज करतो त्यामुळे आपल्याला त्याचं जे काही फळ आहे ते मिळतं की नाही मिळतं हे जाणून घेण्यासाठी आपण आज हे संपूर्ण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपण आपल्या घरामध्ये देवपूजा कशी करायला पाहिजे. कारण की आपण देवपूजा आपल्या घरांमध्ये जे आई वडील आहेत किंवा आजी आजोबा आहेत त्यांनी जशा प्रकारे देवपूजा करतात आपण त्यांचंच बघून त्याचप्रमाणे देवपूजा करतो. पण देवपूजा करण्यासाठी काही नियम आहेत. त्या नियमांचे पालन करून जर आपण देवपूजा केली तर आपल्याला त्याचं फळ नक्की मिळतं. त्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की आपण देवपूजा करताना आसन घेऊन बसतो की नाही बसतो, आपण दिवा कधी लावतो, ह्या सर्व गोष्टी, आपण देवपूजेसाठी पाणी कसं घेतो, आपण देवांना कसे काय धुतो, हे सर्व काही त्यामध्ये येतं. तर आपण हे सर्व काही आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तरी आपण या व्हिडिओमध्ये जे काही जाणून घेणार आहोत हे तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि त्याप्रमाणे जर तुम्ही पूजा कराल तर तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळेल. आणि आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच जे नवीन आम्ही अपडेट्स टाकू ते तुम्हाला मिळत राहतील. आपण जे देवपूजा करतो ती देवपूजा जर योग्य रीतीने आणि नियमांच्या नुसार केली तर आपल्याला त्याचं फळ नक्की मिळतं. तर आपण आज जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला सुरू करूया. तर देवपूजा करण्याचे नियम अशा प्रकारचे आहेत की ज्यामध्ये सर्वात पहिला नियम आहे, आपण देवपूजा करायला बसताना सर्वात पहिले आपण दिवा प्रज्वलित केला पाहिजे. कारण अग्निदेवतेचं आवाहन करूनच आपण देवपूजेला सुरुवात करू शकतो. तर सर्वात प्रथम आपण आपल्या घरामध्ये जो दिवा आहे तो एका साईडला प्रज्वलित करून ठेवायचा आहे. त्यानंतर आपण देवपूजेला बसताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपण खाली बसायचं नाही आहे. कारण की देवपूजेला बसण्याचा नियम असा आहे की शास्त्रीय कारण पण आहे त्यासाठी की आपण एका आसनावर बसलं पाहिजे. जर आपलं देवघर जर भिंतीवर अडकवलेलं असेल तर आपल्याला काय करायचं की आपल्या पायाखाली आसन ठेवायचं आणि त्या आसनावर उभं राहायचं. कारण की देवपूजेला बसताना आसनावर बसणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे आपण आसनावर बसल्यानंतर आपल्याला देवांचे जे आपण आंघोळ घालतो तर त्यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहेत. आपण काय करतो की घरामध्ये एखादं मोठं पातेलं घेतो किंवा भांडं घेतो आणि त्यामध्ये सर्व देव टाकतो आणि त्यामध्ये पाण्यामध्ये सर्व देव एकाच ह्याच्यामध्ये धुतो. पण आपल्याला हे असं नाही करायचं आहे, कारण यामध्ये पण दोष लागतात. आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्या आता म्हणजे पाणी कसं घ्यायचं तर पाण्याचे पण नियम आहेत. काही लोक काय करतात की आंघोळीच्या आधी पाणी भरून ठेवतात आणि ते पाणी वापरतात. पण आपल्याला असं नाही करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे की सर्वात पहिले आपल्याला आंघोळ करायची आहे आणि देवपूजेसाठी पाणी भरून ठेवायचं आहे. जर आपल्याला शक्य नसेल की आपल्याकडे रोज पाणी येत नसेल तर आपल्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये हे पाणी भरून ठेवायचं आहे आणि ते देवघरामध्ये एका साईडला कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे. त्याला कोणीही आंघोळ न करता स्पर्श नाही करायचा आणि तेच पाणी आपण रोज आपल्या देवपूजेसाठी आंघोळ झाल्यानंतर घेऊ शकतो. आणि आता सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे देवांना आंघोळ कशी घालायची. तर आपल्याला एक स्वच्छ पातेलं घ्यायचं आहे आणि एका हातामध्ये आपल्याला पाण्याचा जे देवपूजेसाठी आपण जे पाणी घेतो ते घ्यायचं आहे आणि एका हातामध्ये देव ठेवायचं आहे. आपल्याला एका हाताने देवावरती पाणी ओतायचं आहे आणि देवाला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि एका साफ कपड्यावरती तो देव ठेवायचा आहे. तसंच आपल्याला एकेकाने सर्व देवांना आंघोळ घालायची आहे. आंघोळ घातल्यानंतर एका स्वच्छ कापडाने पूर्ण देवांना पुसून घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये त्यांना व्यवस्थित ठिकाणी ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे आपण आंघोळ घातल्यानंतर आपण सर्वात प्रथम काय करतो की आपण हळदी कुंकू वगैरे वाहतो. तर त्यामध्ये खूप सारे नियम आहेत. जसं की आपल्या घरांमध्ये खूप वेगवेगळे प्रकारचे देवांच्या मूर्त्या असतात. जसं गणपती आहे, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, स्वामी समर्थाची मूर्ती आहे. तर या सर्वांनाच आपण हळदी कुंकू वाहू शकत नाही. जर आपल्या गणपतीची मूर्ती असेल तर आपण त्याला हळदी कुंकू वाहू शकतो. त्यानंतर जर स्वामी समर्थाची मूर्ती असेल तर त्यांना आपण चंदन किंवा अष्टगंध लावू शकतो. त्यानंतर विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती आहे तर आपण विठ्ठलाच्या मूर्तीवरती अबीर आणि गुलाल लावू शकतो आणि रुक्मिणी मातेला हळदी आणि कुंकू हे अर्पण करू शकतो. त्यानंतरच आपल्या
महादेवाची मूर्ती असेल किंवा महादेवाची पिंड असेल तर त्यावरती आपण कुंकू वाहू शकत नाही, कारण की महादेव क्रोधित होतात. त्यामुळे आपल्याला महादेवाच्या पिंडीला किंवा मूर्तीला भस्म लावायची आहे. त्यानंतर आपल्या घरांमध्ये जे काही महालक्ष्मीची मूर्ती आहे त्यांना आपण हळदी कुंकू वाहू शकतो. ह्याचप्रमाणे आपल्याला ह्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे की आपण पुष्प अर्पण करतो. तर पुष्प अर्पण करताना आपल्याला हे नक्की काळजी घ्यायची आहे की आपण जे फूल वगैरे आणतो, बाजारातून आणतो, कधी कधी काय होते की आपल्या घरांमध्ये लहान मुलांना सवय असते की फुलं आल्यानंतर त्याचा वास घ्यायचा किंवा कधी फूल खाली पडतं. तर या गोष्टीची आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे, कारण की आपल्याला देवाला अर्पण करताना ही काळजी नक्की घ्यायची आहे की फूल हे खाली पडलेलं नसावं आणि कोणी त्याला वास घेतलेला नसावं, कारण की आपण देवांना वास घेतलेले फुलं वाहत नाही, त्याचा पण आपल्याला दोष लागतो. म्हणून आपण हे स्वच्छपणे बघायला पाहिजे. अजून काही ठिकाणी असं होतं की आपण देवाला शिळे फुलं पण वाहू नाही, सुकलेले फुलं वगैरे नाही. जर सपोज आपल्याकडे आले असतील फुलं आणि आपण फ्रीजमध्ये वगैरे ठेवले आणि ती ताजी असतील, सुची असतील, तरच आपण त्याला देवांना वाहू शकतो. हे झालं फुलांचा नियम. त्यानंतर आहे आपल्यानंतर जसं आपण देवाला आंघोळ घातली आणि त्या आंघोळीचं जे पाणी आहे ते तुळशीला चुकूनही टाकू नये. सर्वात मोठी चूक आपण हेच करतो, कारण की तुळशीलाही त्यांचं एक वेगळं पावित्र्य आहे, ते आपण राखायला पाहिजे. पण आपण काय करतो ते नाही, आपण देवपूजा झाली की तेच पाणी तुळशीमध्ये टाकतो आणि त्याचा सर्वात मोठा दोष आपल्याला लागतो. म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला त्या पाण्याची विल्हेवाट कशी लावायची आहे की आपल्याला हे पाणी अशा ठिकाणी टाकायचं आहे की जिथे कोणाचा त्याच्यावर पाय पडला नाही पाहिजे किंवा कोणी त्याला ओलांडून गेलं नाही पाहिजे किंवा आपण घरांमधल्या बेसिंगमध्ये पण ते टाकायचं नाही आहे. आपल्याला ते पाणी एका झाडाच्या किंवा झाडांच्या कुंडीमध्येच टाकायचं आहे. सर्वात महत्त्वाचं, जर आपण घरामध्ये जर झाड वगैरे नसतील आपण बाहेर जाऊन ते टाकू शकता किंवा ओरंड्यामध्ये, जर आपण फ्लॅट वगैरेमध्ये राहत असाल तर आपण खाली जाऊन एखाद्या झाडाच्या बुंद्याला ते पाणी टाकू शकता. पण चुकूनही हे पाणी बेसिंगमध्ये किंवा नालीमध्ये किंवा हे कुठेही अशा ठिकाणी टाकायचं नाही आहे, त्याच्यामुळे पण खूप आपल्याला दोष लागू शकतात. हे झालं सर्व. त्यानंतर आहे सर्वात महत्त्वाचं, देवाला अर्पण केलेली जी फुलं आपण दुसऱ्या दिवशी काढून टाकतो, त्या फुलांना पण आपल्याला इकडे तिकडे फेकून द्यायचं नाही आहे, कचऱ्यामध्ये टाकायचं नाही आहे किंवा घरामध्ये पण साठवून ठेवायचं नाही आहे. त्याला सर्वात महत्त्वाचं, फुलं हे विसर्जन करायला पाहिजे, त्याला विसर्जन करून द्यायला पाहिजे. जर तुमच्याकडे घरी बाग वगैरे असेल तर तुम्ही ते त्याला झाडाच्या बुंद्यामध्ये त्याला जमिनीमध्ये टाकू शकता, त्याचं विल्हेवाट व्यवस्थित लागू शकते. किंवा त्याला तुम्ही कुठेतरी निर्माल्यामध्ये त्याला टाकू शकता. हे सर्वात महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे आपण हे पूजेचं सर्व काही विधी विधानाने केलं पाहिजे. आम्ही म्हणत नाही की पूर्ण विधी विधानाने, पण काही गोष्टी अशा आहेत की आपण चुका नाही करायला पाहिजे, ज्या चुकीमुळे की आपल्याला त्याचा दंड मिळेल. आपण पूजा अर्चा ही करतो की आपल्याला त्याचा फळ मिळेल, सुख शांती मिळेल, घरामध्ये सर्व काही संपन्नता साधेल. पण आपण काही अशा चुका करायला लागतो की त्यामुळे असं होतं की फळ मिळायचं दूरच राहिलं, पण त्याचे दोष आपल्यावर चढतात. म्हणून आपण ह्या सर्व गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. आणि त्यानंतर झालं की आपण जे धूप वगैरे देवाला लावतो आणि आपण काय करतो की दुसऱ्या दिवशी सकाळी झाडू लावताना तीच आपण झाडूमध्ये हे करून त्याला कचऱ्यामध्ये टाकून देतो, पण ते पण आपल्याला करायचं नाही. महत्त्वाचं आहे की आपण धूपबत्ती जे लावतो तर त्याची राख जी आहे ती आपल्याला कुठे इकडे तिकडे कचऱ्यामध्ये फेकायची नाही आहे. ती आपल्याला व्यवस्थित एका ठिकाणी गोळा करून ती आपण एखाद्या झाडाच्या ठिकाणी टाकू शकतो, जेणेकरून की ती कोणाच्या पायाखाली येणार नाही आणि त्यामुळे आपल्याला कुठलेही दोष लागणार नाही. ह्या सर्व गोष्टींची आपण जर काळजीपूर्वक घरांमध्ये देवपूजा केली तर आपल्याला नक्की याचं फळ मिळतं. महत्त्वाचं आहे की आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्की या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपण शेअर करा आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.